महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. बेस्ट बसच्या भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेची मंजुरी. भाडेवाढीनंतर बेस्ट बसचं भाडं दुप्पट होणार. आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेतल्याची माहिती. मुंबईतल्या एल्फिन्स्टन पुलाबाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, नंतरच पूल पाडण्याची स्थानिकांची मागणी. बैठकीतल्या निर्णयाकडे लक्ष. अपघातांचं प्रमाण वाढत असल्यामुळे हेडफोन घालून वाहनं चालवणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार. परिवहन मंत्र्यांच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आजपासून जम्मू विधानसभेचं विशेष अधिवेशन. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधासह हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली जाणार. काल रात्री काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा गोळीबार. भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. कोणतीही जीवितहानी नाही. नेटवर्क 18ची टीम पोहोचली एलओसीवर. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर एलओसीवरती दोन्ही देशांकडून सुरक्षेत वाढ. सध्या तणावपूर्ण शांतता. बैसरातमधील दहशतवादी हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. हल्ल्याचा संपूर्ण थरार. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद. व्हिडिओमुळेच दहशतवाद्यांची ओळख पटल्याचं समोर. सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह आयएसआयचा देखील कटात सहभाग. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मुंबईतील 26-11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाचा एनआयए रिमांड संपणार. आज पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार. न्यूयॉर्क इथल्या ब्रोकर कंपनीकडून नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार ऑनलाईन विक्रीला. तलवार श्रीमंत राजे रघुजी भोसलेंची असल्याचा दावा. तलवार परत मिळवण्यासाठी भोसले प्रयत्न करणार.